भक्ताची वाडी यांच्या विद्यमानाने भरवलेली शृंखला आणि या शृंखलेसाठी सर्व सन्मान चिन्ह पुरवले गेले ते श्री भगवान शेठ पिंपरकर शाखा प्रमुख शिवसेना शिंदेगड यांच्या वतीने आणि त्यांच्याच समेत त्यांच्या पत्नी सौ अश्विनी पिंपरकर उपसरपंच यांच्याकडून या ट्रॉफीज पुरवल्या गेल्यात. त्यांचं देखील या आयोजकाच्या वतीने धन्यवाद आणि ते उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे देखील सहर्ष स्वागत. जाऊया खेळपट्टीवरती चालू होणारा सामना. एकीकडे असेल ठेशन ठाकूरवाडी तर एकीकडे असेल फणसवाडी संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण दिलंय फलंदाजीसाठी. कारण ठेशन ठाकूरवाडी संघाचा जर विचार करायला गेलात तर चेसिंग मध्ये मास्टर आहेत. अगदी सहजरित्या धावा मात्र आता मात्र फुलटॉस पृथ्वीचा चेंडू होता तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. इथे मात्र ताकद लावली नाही फक्त टायमिंगच्या जोरावरती खेचलेला हा चौकार. अगदी हर्ष आणि संदीपचा विचार करायला गेला तर त्यांच्या मनगटात जेवढी ताकद असते तेवढ्या ताकदीचा पुरेपूर वापर करून लांबच लांब मोठे फटके खेळण्याचा हेतू मात्र त्यांच्याकडे असतो. इथे मात्र संदीप मोहन मात्र फक्त टायमिंगच्या जोरावरती हा चौकार खेचलाय. पॉवर प्लेचा षटक नवीन चेंडू आहे. इथे मात्र नवीन चेंडूवरती पुन्हा कार्पेटच्या साहाय्याने ढकलून दिला. चेंडूला एक धाव मिळेल. दुसरीचा कुठेही प्रयत्न आढळून आला नाही. इथे मात्र चुकी करणार की काय परंतु बाल वाचला जातोय. इथे अगदी आउट होता धावबादच्या स्वरूपात वाचला जाईल. संदीप हा फलंदाज. संदीपला मात्र थांबावा लागेल शेवटपर्यंत कारण त्याच्या फलीतून मोठमोठे फटके येत आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला संदीपच्या माध्यमातून. आता मात्र समोरचा चेंडू इथे मात्र उचलायचा होता फेकायचा होता. सुरेश या गोलंदाजीच्या विरोधात मात्र फटका खेचायचा होता परंतु आता मात्र निर्धाव चेंडू खेळतोय. एकदा का निर्धाव चेंडू खेळायला लागला तर मोहन मात्र वारंवार चेंडू निर्धाव खेळतो. आता मात्र आज तिची मानसिकता ठीक नाहीये. त्या मानसिकतेचा फटका मात्र टीम ठेशन ठाकूरवाडी संघाला मात्र बसलाय. आता मात्र सांगितलं होतं जेव्हा तो पहिला चेंडू मात्र निर्धाव खेळतो तेव्हा मात्र तो वारंवार चेंडू निर्धाव खेळत असतो. कर्णधाराने पुन्हा त्याच्यावरती विश्वास टाकला होता. विश्वासाला सार्थक ठरला असता. सुरुवातीचे 2 चेंडू मात्र 6 धावा मात्र आता पुन्हा षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन थांबले. 3 चेंडू निर्धाव खेळला. 3 चेंडूवरती धावा जमवल्या. मोहन या फलंदाजाने फक्त आणि फक्त 7. आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल गोलंदाज अविनाश. आपण पाहतोय जय सोमजाई क्रिकेट संघ भक्ताची वाडी त्यांनी सांगला होता यांनी सांगला क्रिकेट संघ भक्ताची वाडी यांनी आयोजित केली ही स्पर्धा आमदार चषक 2024. इथे मात्र आता मात्र चेंडूला सोडणार नाहीये. किती वेळा माझीकडे बोटा दाखवणार. आता मात्र माझीकडे बोटा दाखवायला जागा ठेवणार नाही असंच काही उत्तर देत असताना मोहन मात्र खेचतो तो षटकार.
चेंडूकडे आणि मोहनकडे. मोहन मात्र वेलेला सांगून देतोय. इथे मात्र किती वेळ खराब असली तरी मेहनत करत राहील आणि मेहनतीच्या जोरावरती मात्र इथे धावा जोडत असताना स्वतःला इथे मात्र सिद्ध करत असताना इथे मात्र यॉर्करच्या चेंडूवरती चांगला प्रहार चढवला आणि त्या चढवलेल्या प्रहारावरती मात्र एक धाव मात्र पूर्ण केली. अगदी चांगली कामगिरी करत असताना संदीप मात्र या चेंडूवरती अगदी लेग बायची धाव आपल्याला पाहायला मिळाले. अगदी चांगली गोलंदाजी होते फणसवाडी या संघाची. आता मात्र चांगला चेंडू उडवलाय. इथे मात्र सुरेश स्वतः चुकी करणार नाही आणि इथे मात्र माघारी परतावा लागेल सांगून देत होता. कुणीतरी आउट फॉर्म चालला होता परंतु चांगली फली साकारत असताना आता मात्र दोन्ही हार्ड हिटर आपल्याला पाहायला मिळते. इकडे असेल संदीप तर एकीकडे असेल हर्ष. हर्ष या फलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये सामनावीरचा किताब पटकावलाय. अगदी मोठमोठे फटके मात्र पाहायला मिळालेत. तसेच फटकेबाजी होईल का या सामन्यामध्ये. आता मात्र आखू टप्प्याचा चेंडू लेन चेंडू होता पारखला ओळखला उचलला फेकला आणि ह्या चेंडूवरती मात्र आलाय तो अगदी पॉवरफुल स्ट्रोक पॉवर धमाका येतो. षटकामध्ये एक षटक फेकत असताना अविनाशने मात्र 16 धावा खर्च केला. एक विकेटची कमाई देखील करून दिले संघाला आणि ते मात्र तिसऱ्या षटकासाठी पाचारण केले गेले. गोलंदाज प्रशांत अगदी डाव उजव्या हाताचा गोलंदाज इथे मात्र खराब गोलंदाजी साकारत असताना पहिला चेंडू मात्र 24 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 6 चेंडू मात्र सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या असतील ह्या 6 चेंडूकडे कारण दोन्ही फलंदाज हार्ड हिटर आहेत. आता मात्र संदीपने मात्र चेंडू पुढे बॅट सरसावली. अगदी लोअर फुटात प्रतिचा चेंडू होता आणि फटका खेळण्यास मात्र भाग पाडलं या फलंदाजाला आणि माघारी मात्र परतवलंय. बजाव डीजे.
धन्यवाद. आता मात्र दुसरा चेंडू फेकण्यास सज्ज असेल. पहिला चेंडू खराब फेकला होता. दुसरा चेंडू मध्ये अगदी गतीमध्ये परिवर्तन केला होता, गती कमी केली होती. तिथे मात्र संदीपला माघारी परतवण्यात यश मात्र प्राप्त केले या प्रशांत या गोलंदाजाने. आता मात्र समोर पडला होता चेंडू, अगदी अंधेरी फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र बॅट फिरून गेली. नंतर चेंडू लेट आला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाले. अगदी चांगली फलंदाजी करतायत ठेशन ठाकूरवाडी संघाचे फलंदाज, परंतु आता मात्र समोर फणसवाडी संघाचे गोलंदाज काही कमी नाहीयेत, तिथे मात्र दाखवून देत आहेत. आता मात्र सन्मान देत असताना पहिल्याच दुसरा चेंडू खेळत असताना एक धाव मात्र गौतम या फलंदाजाने काढून दिली आणि स्ट्राईकला आणलाय मागच्या सामन्याचा मेड इन फॉर्म फलंदाज हर्षाला, ज्याने पहिल्या चेंडूवरती 6 धावा मात्र ठोकल्या होत्या. आता उर्वरित चेंडू असतील 3 धावांमध्ये 3 षटकार जर ठोकतोय 3 चेंडूवरती तर चांगल्या धावा उभारू शकतो ठेशन ठाकूरवाडी हा संघ. आणि इथे मात्र चांगली टायमिंगची नजाकत ताकदीचा प्रदर्शन करत असताना षटकार ठोकलाय. वाजव डीजे. उर्वरित 2 चेंडू धाव फलकावरती धावा मात्र लागल्या गेल्या त्या 31 या धाव फलकावरती 2 चेंडू उर्वरित. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. पंचांकडे मात्र दाद मागली जातीये फलंदाजाकडून आणि इथे मात्र खराब चेंडूची घोषणा मात्र या चेंडूवरती झाले. अजूनही उर्वरित 2 चेंडू असतील, अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल या गोलंदाजाला. धाव संख्या 32 अंकावरती जाऊन पोहोचले. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार चढवलाय. सलगचे 3 षटकार मात्र या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील खरोखरच स्टेशनवाडी संघाच्या फलंदाजांनी सिंगल आणि डबल मध्ये कुठेही विश्वास दाखवला नाही, हा फक्त षटकारांवरती विश्वास मात्र ठेवत असताना चेंडू असेल. धावसंख्या 38 अंकावरती चांगली धावसंख्या उभारली जाते, पण समोर फलंदाज आहे सुरेश, अगदी फॉर्म मध्ये फलंदाज आहे. आता मात्र समोरचा चेंडू होता, पंचांकडे वारंवार दाद मागली जाते. अगदी पुण्यातला चेंडू होता, स्लोअर पद्धतीचा चेंडू होता आणि निर्धाव चेंडूची सांगता ह्या शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाली. अगदी चांगली गोलंदाजी झाले. जरी 3 षटकार जरी ठोकले असते हर्षा फलंदाजाने तरी ही धावसंख्या सेफ नसणार आहे, कारण समोर फणसवाडी या संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. येणारे 18 चेंडू गरज असेल 39 धावांची. प्रति षटक 13-13च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील फणसवाडी या संघाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जाईल, फलंदाज आतमध्ये रवाना होतील, तोपर्यंत संधी देऊया डीजे रमेश केवारी याला. करत असतो. हरी सर नवीन चेंडू वापरला होता ना? नक्कीच नवीन चेंडू द्यायचे.
रमेश आगिविले यांच्याकडून चांगलं संगीताची मेजवानी प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळते. अगदी चांगली ध्वनी लहरी प्रस्तुत करत असतो. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज हर्ष. आणि फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल हरेश आणि त्याच्या साथीने सुरेश. अगदी चांगली जोडी आहे आजच्या दिवसात. या जोडीची देखील चांगली रीतीने कामगिरी राहिली. शेवटपर्यंत सामना तिसऱ्या फेरीत आणून ठेवलाय. आता मात्र प्रतिषटक 13 धावा कुटायच्या. तिथे मात्र हरेशला पुण्यात चेंडू दिला आणि इथे मात्र टाव मारला जातो. या चेंडूवरती ताकद लावली जाते आणि चेंडू उचलून फेकून दिला लोंगॉन आणि विलॉनच्या धोक्यावरून. येतोय तो षटकार. क्रिकेटमध्ये काही गरज नाही रूपाची, इथे मात्र खेळीची गरज असते आणि ती खेळी मात्र करत असताना हरेश आता मात्र चांगला टप्प्याचा चेंडू होता. त्याला मात्र पॉइंट क्षेत्र आणि मिडवांच्या मधून खेळून काढायचा होता. चौकारासाठी ढकलायचा होता. प्रयत्न देखील राहिला परंतु चेंडू मात्र चिकळवरती आढळला आणि ते मात्र झेल होता होता वाचला हरेश हा फलंदाज. आता मात्र आजच्या दिवसातला अष्टपैलू कामगिरी करणारा सुरेश मात्र फलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पाठलाग करायची 39 धावांचा ना तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मात्र दांड्याला स्पर्श करून बोटांना स्पर्श करून चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी अगदी वेगाने फेकलेला चेंडू मात्र टायमिंग जुळलं नाही आणि चेंडू मात्र मिडलच्या जागी दांड्यावर लागून चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला हरेश आणि सुरेश यांच्या माध्यमातून. 3 चेंडू खेळत असताना धावा मात्र 11 कुठल्यात. अजूनही उर्वरित 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना किती धावा जमवणार. पाहायला मिळते चौकार. बजाव डीजे. आता मात्र ह्या फटक्याने संघाला अडचणीत आणणार की काय. धावा मात्र चांगल्या जमवल्यात पण फटका मात्र अगदी खराब फटका पाहायला मिळाला. ते मात्र चेंडू मिडल झाला नाही. बॅटची कडा घेतली. चेंडू टॉस झाला आणि ते मात्र सरळ लेडी गेज पाहायला मिळाली आपल्याला. नाही चेंडूवरती विकेट मात्र प्राप्त करून दिलंय संघासाठी हर्ष या गोलंदाजाने. चांगली फलंदाजी केल्यानंतर गोलंदाजीवरती सज्ज झालाय. धावा मात्र खाल्ल्यात परंतु विकेट मात्र महत्वाची विकेट मात्र कमाई करून दिले. फलंदाजी मार्कवरती आकाश हा फलंदाज सज्ज झालाय. शेवटचा चेंडू खेळेल हर्ष या गोलंदाजाच्या विरोधातला. ना किती धावा जमवणार. इथे मात्र बॅटची कडा घेतली होती. एक टप्प्याने चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या हातात. इथे मात्र एसटी रक्षक सांगत होता कुठेतरी बॅकअप पाहिजे होतं, मला डायरेक्ट हिटची संधी द्यायची होती. धावसंख्या जाऊन पोचले 15 या अंकावरती.
अगदी 12 चेंडू 24 ची गरज आहे. प्रति चेंडू 2 धावांची गरज असेल. 12 चेंडूतून फक्त 4 षटकार मारायचे, नाहीतर 12 चेंडूतून 6 चौकार मारायचे. 6 मात्र मोकळचे चेंडू असतील फलंदाजांकडे. आणि षटकारांचा विचार करायला गेला तर 8 चेंडू एक्स्ट्राचे असतील. 12 चेंडू आणि 4 षटकारांची गरज आहे. फलंदाजी करत असणाऱ्या फणसवाडी संघाला. आणि इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज बबन. ठेशन ठाकूरवाडी संघाचा हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. अकुल टप्प्याचा चेंडू होता. असे चेंडू तर मला वाटतं ठेशन ठाकूरवाडी संघाला जर दिले असते ना, त्यांनी मात्र हा चेंडूला नक्कीच मोठ्या फटक्यात कन्वर्ट केला असता. इथे मात्र अकुल टप्प्याचा चेंडू होता. मला वाटतं फिंगर रोल केलं होतं चेंडूला, त्यामुळे चेंडू काही समजून आला नाही. दुसरा चेंडू फेकण्यास सज्ज असेल. इथे मात्र बॅटची कडा घेतली वरती. यष्टी रक्षण करत असताना यष्टी रक्षक मात्र इथे खराब कामगिरी करताना दिसला. दोन चेंडू फेकत असताना दोन्ही चेंडू निर्धाव फेकलेत. इथे मात्र पुनशा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडला आणि चेंडू मात्र खालीच राहिला. आणि पुनशा निर्धाव चेंडू खेळत असताना हरेश हा फलंदाज अगदी ताकद लावतोय मनगटातली, परंतु चेंडू आणि फलीचा संपर्क कुठेही दिसून येत नाही. अगदी चांगली फलंदाजी स्वीकारत असताना खरं वारंवार चेंडू मात्र निर्धाव खेळतोय. चांगली गोलंदाजी होते बबनच्या गोलंदाजीतून. 3 चेंडू निर्धाव, 3 चेंडू नंतर चौथा चेंडू निर्धाव काढेल का? अकुल टप्प्याचा चेंडू पुनशा. अगदी अकुल टप्प्याचा चेंडू आहेत, परंतु त्या चेंडूवरती कुठली धाव मात्र मिळत नाहीये. संघ फणसवाडी या ते मात्र सलगचे 4 निर्धाव चेंडू खेळल्यानंतर 5व्या चेंडूवरती चौकार मात्र येतोय. आता गरज असेल 7 चेंडू आणि 20 धावांची. बबनचा शेवटचा चेंडू आणि समोर असेल हरेश. अगदी मोठा फटका खेचण्याच्या तयारीत आहे. इथे मात्र अगदी सफल झाला होता. अकुल टप्प्याचा चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने ओढायचा होता, परंतु इथे मात्र प्रयत्न दिसून आला नाही या फलंदाजाचा.
आता मात्र पुण्यातला चेंडू इथे मात्र विकेट किपर चकलाय, त्याच्या साथीने लेग स्लिप देखील चकले आणि इथे मात्र या चेंडूवरती धावा मिळतील 4. आता गरज असेल 5 चेंडू आणि 16 धावांची. अगदी माफक धावसंख्या होत्या, चांगल्या धावसंख्या जोडल्या देखील होत्या सुरेश आणि हरेश याने, परंतु हरेश हा फलंदाजी करायला पुन्हा दुसऱ्या षटकासाठी गेला आणि त्याने मात्र तिथे 4-5 निर्धाव चेंडू खेळत असताना अगदी संघाला मात्र अडचणी धरून ठेवले. इथे पाहता पुन्हा बॅटची कडा घेतले, यष्टी रक्षक तिथे पोहोचलाय. इथे मात्र 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठरलाय. आता मात्र 4 चेंडूला 14ची गरज असेल. चार चेंडू 14ची गरज. शेवटचे 4 चेंडू गरज असेल 14 धावांची. आता मात्र लो फुलटा चेंडूला उडवलाय. चेंडू येत होता 6 धावांसाठी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते. या एफर्ट साठी मात्र 100 गुण मात्र मोहनला दिले जातील. अगदी 6 धावा जाण्यासाठी रोखलं त्याने, मात्र या चेंडूवरती धावा मिळतील 2. आता मात्र 3 चेंडू 12ची गरज. आता मात्र सरळ चेंडू उभा राहिलाय, क्षेत्ररक्षक तैनात. मोहन कुठलीही चुकी करणार नाही. 2 चेंडू आणि 12ची गरज असेल. मस्त तीच त्यांना हे झाली का मॅच गेलती नाही तर मॅच गेलती गेलती मस्त मोहन मस्त मॅच संपली एकदाची पुन्हा जरी बाजूला बॅटिंग उडायला मार नाही बॉल बॅटमन नाही रे तुम्हाला नाचा नाही भेटत खाल आर्यन नाचतीला का यांच्यावर लक्ष ठेव फोकस कर लगेच तिकडे ए पुढे नाचा रे लगेच जा म्हणून ए पुढे नाचा पुढे YouTube ला दिसेल बघ तुम्ही बघ कॅच घे रे मोहन गाणं लावा गाणं